लातूर राखीव लोकसभेचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारार्थ किनगावमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं। किनगाव येथे लातूर राखीव लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत संबोधित करताना आमदार धीरज देशमुख म्हणाले, देशात विशिष्ट विचारांचे लोक राज्य करतात। भाजप मोदी सरकारने मोठमोठी आश्वासनं दिली, 15 लाख देणार, 2 कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, गॅस सिलेंडर स्वस्त देऊ, सोन्याचे दिवस आणू, स्वप्न पूर्ण करू। पण 5 वर्ष निघून गेली, हा चुनावी जुमलाय असं म्हणत भाजपवर ताशेरे ओढले। भाजपकडून परत रिंगणात तोच गडी आला, त्याला विचारा। या सर्व लोकांनी लोकशाहीचा चुराडा केलाय, रयतेची गद्दारी केली। संविधानाचा अधिकार अबाधित ठेवायचा असेल तर हा बदल झाला पाहिजे। हाताचं बटन हाताने दाबून काँग्रेसला विजयी करा असं आवाहन धीरज देशमुख यांनी मतदारांना केलंय। भारतातल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी घेण्यात येत आहे। आणि आजच्या या सभेला ज्यांचं आत्ताच आपण मनोगत ऐकलं ते ह्या परिसरातले प्रतिनिधी व राज्याचे माजी मंत्री विनायकरावजी पाटील, त्या कार्यक्रमाला उपस्थित निजाम चाचा, भारतदादा रेड्डी, भाग्यश्री क्षीरसागर, ज्योतिताई पवार, नीलकंठ बिरकिले, संजय पवार, NR पाटील, विकास महाजन, विक्रांत गोजमगुंडे, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, वेळ कमी असल्यामुळे सर्वांचं नाव घेऊन मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो। पण आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना काय करायचं व या निवडणुका आपल्यासाठी का महत्त्वाच्या आहेत हे आम्हाला आपल्या समोर सांगणं ह्या बैठकीच्या माध्यमातून फार गरजेचं झालं। गेली 10 वर्ष आपल्या देशामध्ये एक विशिष्ट विचाराची लोक राज्य करतायत। 2014 मध्ये एक वातावरण निर्माण करण्यात आलं, एक प्रकारचा प्रचार करण्यात आला, एक प्रकारचा प्रोपोगंडा इथं लोकांसमोर मांडण्यात आला। त्याच्यामध्ये अनेक माध्यमांचा वापर त्याच्यामध्ये झाला। पेपर असेल, मीडिया असेल, टीव्ही असेल, व्हॉट्सअप असेल, सोशल मीडिया असेल, प्रत्येक माध्यमांवरून आपल्या समोर आणि आपल्याकडं अशा बातम्या यायच्या, अशा काही गोष्टी आपल्या समोर यायच्या, त्याच्यामध्ये आपलं मन विचलित व्हायचं। भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, महागाईचे आरोप करण्यात आले, अनेक अशा गोष्टी आणि मोठी मोठी आश्वासनं आपल्याला मोठ्या मोठ्या व्यासपीठाकडून, मोठ्या नेत्यांकडून ऐकायला मिळाली। ती आश्वासनं एवढी चांगली होती की लोकांना वाटलं की आज जी आपली परिस्थिती आहे याच्यापेक्षा कितीतरी पट परिस्थिती आपली चांगली होणार आहे। लोकांसमोर तर कोणी येऊन सांगितलं मी तुम्हाला 15 लाख रुपये देणार आहे, कुणाला नको वाटतं 15 लाख? वाटतं ठीक आहे, 15 लाख जर देणार असतील तर घेऊ, आणि सरकार देणार आहे म्हणजे कुणाकडून उसने वगैरे नाही, कर्ज नाही, 15 लाख तुमच्या खात्यावर जमा होतील अशी बालगणा करण्यात आली। तरुण माझ्या सगळ्या बांधवांना सांगण्यात आलं की प्रत्येक वर्षी ह्या देशामध्ये 2 कोटी रोजगार निर्माण होतील, बेरोजगारी मिटून जाईल, प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक मुलाला मुलीला हाताचा हक्काचा रोजगार मिळेल हे सांगण्यात आलं। शेतकऱ्याला सांगण्यात आलं तुमचं उत्पन्न दुप्पट करण्यात येईल, तुमचा जो काही आज खर्च होतोय त्याचं 1.5 पट तरी किमान भाव तुमच्या पिकाला आम्हाला देता येईल सरकारच्या माध्यमातून, हे सगळं सांगण्यात आलं। प्रत्येक त्या घटकाला हे सांगण्यात आलं की तो तुमचा आजचा हा त्रास आहे, पुढचे येणारे स्वप्न आम्ही तुमचे पूर्ण करणार आहोत। तुमचा येणारा काळ हा सोन्याचा असणार आहे, तुमचं आयुष्य, तुमचं प्रपंच अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे जाणार आहे। 5 वर्ष निघून गेली, ते काहीतरी येणार होतं, आले का? कोणते तरी दिवस येणार होते, अच्छे दिन आए क्या? आए, उनको चाहे फिर लौटा दो मुझे मेरे वो पुराने दिन। आज ऐसा लगता है कि वही अच्छा था जो मेरा था, आपका ये जो कुछ सपना था ये झूठा था आपके वादों की तरह। ते सांगायचं एक, करायचं भलतंच। 5 वर्ष निघून गेली। 5 वर्षानंतर जेव्हा जनतेने त्यांना विचारलं, विरोधकांनी त्यांना विचारलं की 5 वर्षामध्ये तुम्ही जी आश्वासनं दिली होती त्याचं काय झालं,
तर मग आपण परत माध्यमांसमोर आलो, त्यांचे नेते मंडळी आले आणि सहज सांगून गेले हे निवडणुकीमध्ये बोलावं लागतं. ये तो जुमला आहे, चुनावी जुमला. बरोबर आहे की नाही? त्याच्या बरोबर आहे की नाही? प्रतिनिधी असलम शेख, न्यूज टुडे 24, किनगाव, लातूर.